दरम्यान शिवतारेंच्या भूमिकेवर वरिष्ठ पातळीवर निर्णय घेतला जाईल असं अजित पवारांनी म्हटलंय। तसंच वातावरण खराब होईल असं वक्तव्य महायुतीमधल्या नेत्यांनी करू नये असं अजित पवार यांनी म्हटलं आहे। तर विजय शिवतारेंना वर्षा बंगल्यावर बोलावून समज देणार असं संजय शिरसाट यांनी म्हटलंय। त्याबद्दल वरिष्ठ पातळीवर सगळेजण काय तो निर्णय घेतील। त्याच्यामध्ये आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असू द्यात, भारतीय जनता पक्ष असू द्यात किंवा शिवसेना असू द्यात, तिन्ही पक्षांनी किंवा महायुतीच्या सगळ्या घटकांनी, त्याच्यात आठवले साहेब आहेत, बाकीचे सगळे मान्यवर आहेत, ह्या सगळ्यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी, त्यांच्या नेत्यांनी वातावरण खराब होईल, वातावरणामध्ये गढूळपणा होईल अशा प्रकारचं कुठलंच वक्तव्य कुठल्याच राजकीय, आत्ता मी नावं घेतली महायुतीच्या कुठल्याच घटक पक्षाच्या नेते मंडळींनी करता कामा नये, कार्यकर्त्यांनी करता कामा नये अशी माझी भावना आहे। पक्षश्रेष्ठींनी त्याची दखल घेतलेली आहे आणि त्यांना मला कदाचित वाटतं उद्या त्यांना बोलवलेलं पण आहे शिवतारेंना। परंतु परंजपेंनी जे काही स्टेटमेंट केलं त्यांनाही सांगेल की अशा धमक्या देऊ नका। धमक्या दिल्यानं वातावरण बिघडतं। त्यांनी धमकी दिली, आता मी धमकी देऊ का? मग काय होईल? आणि मग युतीमध्ये जेव्हा चांगलं आलबेल चालू आहे अशा वेळेला एकमेकाला धमक्या देणं, मला वाटतं हे प्रकार थांबले।